So good morning, everyone. Today we are going to implement AdaBoost algorithm for social network data. So we'll implement it with the help of AdaBoost classifier. We already know we can use regression as well as classification in AdaBoost algorithm. It's an ensemble technique. There are two types of ensemble techniques, that is bagging and boosting. Bagging, that is which works parallelly, and example is a random forest. Boosting work sequentially. एका मॉडेलच्या एरर दुसरं मॉडेल काय करतं, रेक्टिफाय करतं. असं सिक्वेन्शियली जे काही वर्क होत असेल त्याला आपण बूस्टिंग इनसेम्बल टेक्निक म्हणतो. त्याच्यामध्ये तीन टाइप्स आहेत परत, म्हणजे तीन अल्गोरिदम्स आहेत ॲज ऑफ नाव. ॲडाबूस्ट, एक्झिबूस्ट आणि ग्रेडियंट बूस्ट. त्यातला आपण ॲडाबूस्ट घेतलेला आहे. अजून दोन अल्गोरिदम तुम्ही लर्न करू शकता याच्यामध्ये, ग्रेडियंट बूस्ट आणि एक्झिबूस्ट, एक्स्ट्रीम ग्रेडियंट बूस्ट. ठीक आहे. तर रिक्वायर्ड लायब्ररी ज्या आहेत, फर्स्ट ऑफ ऑल विल इम्पोर्ट दी लायब्ररीज. तर नंपाय आणि पांडास तर ह्या फिक्स आहेत. नंतर कशामधून कॉल करायचा, बूस्टिंगचा आणि बॅगिंगचा जो अल्गोरिदम आहे तो कशामधून कॉल करायचा, इनसेम्बल मधून कॉल करायचा. बरोबर ना? कशामधून कॉल करायचा, इनसेम्बल मधून कॉल करायचा. रॅन्डम फॉरेस्ट पण तुम्ही असंच कॉल केला होता, sklearn डॉट इनसेम्बल. ट्री साठी ट्री यूज केलं होतं आपण, करेक्ट. नंतर डॉट मॉडेल सिलेक्शन, इनपुट ट्रेन टेस्ट स्प्लिट, डेटा स्प्लिट करण्यासाठी ट्रेन टेस्ट स्प्लिट कॉल केलं. प्रॉब्लेम क्लासिफिकेशनचा आहे की सोशल नेटवर्कच्या ऍडनुसार तो पर्सन प्रोडक्ट बाय करल की नाही करल हे तुम्हाला ठरवायचं आहे. दॅट्स वाय इट्स अ क्लासिफिकेशन प्रॉब्लेम. बायनरी क्लासिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे. सो फ्रॉम मॅट्रिक्स वी विल कॉल अॅक्युरसी स्कोर, क्लासिफिकेशन रिपोर्ट आणि कन्फ्युजन मॅट्रिक्स. या तीन मॅट्रिक्स कॉल केले आपण. इन ऑर्डर टू गॅदर द डेटा, df इक्वल टू pd डॉट रीड csv. सोशल नेटवर्क ऍड्सचा डेटा आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये फीचर्स आहेत, युजर आय डी, जेंडर, एज, इस्टिमेटेड सॅलरी, आणि हे चार फीचर्स आहेत. परचेस आपलं काय टार्गेट आहे, राईट. युजर आय डी आपण ड्रॉप करू शकतो बिकॉज इट इज नॉट डिपेंड ऑन द युजर आय डी वेदर पर्सन विल बाय द थिंग ऑर नॉट, राईट. तर जेंडर, इस्टिमेटेड सॅलरी आणि एज वरती आपण हे वर्क करू शकतो. जस्ट एक्झिक्यूट दिस. 400 rows and 5 columns are there. If you check the information जर चेक केली आपण तर याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट कॉलम आहे, दॅट इज जेंडर ओनली. तर जेंडर वरती आपण काय करू शकतो, एन्कोडिंग करू शकतो. रिप्लेसमेंट यूज करा. ओके. सो हे तुमच्या एंडला करेक्ट वर्क होतंय हे चेक करा आज, म्हणजे पर्पजफुली चेक करा. वी आर फेसिंग द इश्यू विथ पायथन व्हर्जन 3.13 च्या व्हर्जन सोबत रिप्लेस डायरेक्टली वर्क होत नाही. म्हणजे हा जो कोड आपण राईट करतोय ना, हे तुमच्या एंडला एकदा चेक करा, कारण सेम इश्यू आलाय. कशामध्ये, के नियरेस्ट नेबरच्या अल्गोरिदम मध्ये आपण वर्क केलं होतं सुपर स्टोअरचा डेटा, ज्याच्यामध्ये जे रिप्लेस फंक्शन जिथे यूज केले ना, रिप्लेस किंवा फिल एनी व्हॅल्यूज विथ इन प्लेस इक्वल टू ट्रू, तर तिथं वॉर्निंग दाखवतंय आणि ते फिल होत नाहीये. तर ते वर्कआउट करून मला एकदा आज इन्फॉर्म करा. ठीक आहे, एवढं केअरफुली करा आज. आता इथं वर्क होतंय. आय एम हॅव्हिंग 3.8 व्हर्जन ऑफ पायथन राईट नाव, सो इट्स वर्किंग फाईन. हा सिंटॅक्स करेक्ट आहे, पण सिंटॅक्स रिसेंटली चेंज झाला यासाठी. पांडाच्या आता जे नवीन होऊन आलं त्याच्यासाठी सिंटॅक्स चेंज झालाय, तो आपल्याला वर्कआउट करायचा आहे. ठीक आहे, ते करून मला एकदा सांगा. सो वी हॅव जस्ट रिप्लेस दी जेंडर व्हॅल्यूज. मेल आणि फिमेलला आपण 0 आणि 1 रिप्लेस केलंय. हे जर लेवल एन्कोडिंगने केलं तर मग तो त्याला कसं रिप्लेस करतो, फिमेलला 0 आणि मेलला 1 करतो अल्फाबेटिकली. इथं जर पीडी डॉट गेट डमीज यूज केला आपण तर मग त्याला ट्रू फॉल्स करतो. ठीक आहे, नवीन डेटा फ्रेम क्रिएट करतो. पांडासचं फंक्शन यूज केलं तर वी कॅन यूज अ वन हॉट एन्कोडर ॲज वेल. ठीक आहे, रिप्रोसेसिंगच्या टेक्निक मधून आपण वन हॉट एन्कोडर पण यूज करू शकतो. सेम, इट विल क्रिएट अ डेटा फ्रेम with 0 and 1 values. 0 will like presence will be given with a 1, other values will be given with a 0. ठीक आहे. आता जर इन्फॉर्मेशन चेक केली तर इन्फॉर्मेशन काय सांगते रे आता, ऑल व्हॅल्यूज आर इंटिजर ओनली. सो वी कॅन गो फॉर दी लाईक ड्रॉपिंग अ युजर आय डी. युजर आय डी ड्रॉप केला, ऍक्सेस 1 वरून ऍक्सेस 1 यूज केला कारण कॉलम ड्रॉप करतोय आपण. इन प्लेस इक्वल टू ट्रू यूज केलं. एक्स आणि वाय इनपुट आणि आउटपुट आपण डिसाइड करून घेतले. डीएफ डॉट ड्रॉप. परचेस्ड काय आपलं आउटपुट आहे, दॅट्स वाय वी हॅव ड्रॉप फ्रॉम द एक्स. एक्स आपले इनपुट व्हेरिएबल्स असतील. ऍक्सेस इक्वल टू 1, वाय इक्वल टू डीएफ ऑफ परचेस. ठीक आहे, तर हे दोन आता डिसाइड केले आपण, इनपुट आणि आउटपुट. चार स्प्लिटिंग करताना आपण 4 कॅटेगरीमध्ये स्प्लिट करतो. याला एक्स ट्रेन, एक्स टेस्ट, वाय ट्रेन, वाय टेस्ट. ह्या गोष्टी सगळ्या फॅमिलियर झाल्यात तुम्हाला आता, करेक्ट. ट्रेन टेस्ट स्प्लिट is used to split our data
ऑफ एक्स अँड वाय, टेस्ट साइज 0.2 यूज केली आहे. अगेन यू कॅन गो फॉर रॅन्डम स्टेट 42 असं यूज करू शकतो आपण. रॅन्डम स्टेट इक्वल टू 42, स्ट्रेटिफाय इक्वल टू वाय असा पण नवीन फॅक्टर देऊ शकतो याच्यामध्ये. ठीक आहे. इन ऑर्डर टू ट्रेन AdaBoost क्लासिफायर ट्रेन करण्यासाठी एक इन्स्टन्स क्रिएट केला ADA क्लासिफायर किंवा ADA CLF. AdaBoost क्लासिफायर रॅन्डम स्टेट इक्वल टू 10. याचे जे पॅरामीटर्स आहेत हिट करायचे असेल तर चेक करू शकतो. एस्टिमेटर किती यूज करायचे आहेत, राईट. सो डिफॉल्ट इट विल यूज 50 एस्टिमेटर. याचा जो लर्निंग रेट आहे तो किती ठेवलाय, अल्फा 1.0 ठेवलाय. अल्गोरिदम SAMME रिग्रेशन किंवा आर यूज करतोय. बेस एस्टिमेटर हे डिप्रिकेट झालंय फंक्शन. ओके. सो दिस डॉक्स्टिंग यू कॅन चेक इन ऑर्डर टू अंडरस्टँड दी आर्ग्युमेंट्स दॅट वी कॅन पास, किंवा याचे हायपर पॅरामीटर्स काय पास करू शकतो याच्यासाठी डॉक्स्टिंग चेक करा. डेटा फीड करा एक्स ट्रेन आणि वाय ट्रेनचा. सो टेस्टिंग ॲक्युरेसी जर चेक केली, आधी टेस्टिंग चेक केली. ठीक आहे. टेस्टिंग ॲक्युरेसी चेक करण्यासाठी काय इन्स्टन्स क्रिएट केला, वायच्या व्हॅल्यूज आपल्याला प्रिडिक्ट करायच्या टेस्टिंगच्या. वाय प्रेड टेस्ट इज इक्वल टू ADA क्लासिफायर प्रिडिक्ट एक्स टेस्ट, राईट. टेस्ट ॲक्युरेसी इक्वल टू ॲक्युरेसी स्कोर ऑफ, ॲक्युरेसी स्कोर काय, जी ॲक्युरेसी आपल्याला फाइंड आउट करायची ती ॲक्युरेसी डायरेक्टली व्हॅल्यू दिला. वाय टेस्ट आणि वाय प्रेड टेस्टचा वाय टेस्ट दोज आर दी वाय टेस्ट, दॅट मीन्स ॲक्च्युअल व्हॅल्यूज. AdaBoost क्लासिफायरची ॲक्युरेसी किती दिली आणि 90% दिली. ठीक आहे. नेक्स्ट ट्रेनिंगची ॲक्युरेसी किती दिली, 92% दिली. सो दिस विल लाईक सेम. अगेन यू कॅन गो फॉर द कन्फ्युजन मॅट्रिक्स. कन्फ्युजन मॅट्रिक्स जर प्रिंट करायचं असेल तर कसं प्रिंट करायचं तर कन्फ्युजन मॅट्रिक्स. येस, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड अबाउट अ कन्फ्युजन मॅट्रिक्स, फक्त टेस्टिंग साठी जरी प्रिंट केला तर काय येईल, कन्फ्युजन मॅट्रिक्स. कन्फ्युजन मॅट्रिक्स सपोज इज इक्वल टू कन्फ्युजन मॅट्रिक्स ऑफ वाय ट्रेन किंवा वाय टेस्ट घ्या. इथं वाय टेस्ट, टेस्टिंगचे व्हॅल्यूज कशा प्रिडिक्ट होतात कळलं आपल्याला. वाय प्रेड टेस्ट, ठीक आहे. वाय प्रेड टेस्ट CONF. Confusion matrix will be like this. So this will be the scenario for testing values. 20% values म्हणजे 80 values आहे जवळपास, right? So for these values 50 and 22 those are the correct prediction. म्हणून याला किती 90% accuracy आली, right? Then सेम डेटा कशावरती ट्राय केलाय, आता या डेटावरती क्लिनिंग साठी काय नव्हतं त्यामुळे हे मॉडेल प्रॉपर बिल्ड झालंय, राईट. म्हणजे 92 आणि 98 गुड व्हॅल्यू ऑफ ॲक्युरसी. हे जर आपण रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायरने जर ट्राय केलं, म्हणजे आता कम्पॅरिझन दाखवलं इथे, डिफरंट मॉडेल्स कम्पेअर केलेत. सो रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायरने जर कॉल केलं तर फ्रॉम scikit-learn in symbol यू नीड टू इम्पोर्ट रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायर. रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायर कॉल केला, कसं कॉल करायचं आहे, इन सिम्बल मधूनच कॉल करायचा. बुस्टिंग आणि बॅगिंगचे जे अल्गोरिदम आहे ते कशामधून कॉल करायचे, इन सिम्बल मधून कॉल करायचे. ठीक आहे. RF-CLF इक्वल टू रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायर. आता याच्यामध्ये पॅरामीटर्स काही पास केले नाहीत, पॅरामीटर्स पास करू शकतो आपण जर ॲक्युरसी तेवढी नाही आली तर. डेटा फिट करा एक्स ट्रेन आणि वाय ट्रेनचा. डेटा फिट केल्यानंतर काय दाखवतंय बघा, नेम रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायर इज नॉट डिफाईन. ठीक आहे. Then go for the checking of testing accuracy. 91% accuracy. इथं टेस्टिंगला किती होती, 90% होती. तर रॅन्डम फॉरेस्टला accuracy थोडीशी इन्क्रीज झाली इथं, राईट. देन वाय प्रेड ट्रेनिंगची किती आहे, 99% आहे. तर ही खूप जास्त वाढली. 90 आणि 92 हा एक प्रॉपर हे होता, म्हणजे ऑप्टिमाइज्ड व्हॅल्यू होती. आता ही याचा डिफरन्स वाढलाय. ट्रेनिंग 99 आहे अँड टेस्टिंग 91 आहे. सेम थिंग वी विल try with the decision tree classifier. Decision tree जर वर्क केलं, फ्रॉम scikit-learn.tree import decision tree classifier. decision tree कॉल करा, नंतर डेटा फीड करा. रॅन्डम स्टेट 10 ठेवलंय, हे आपल्यावरती काय ठेवायचं, राईट. देन टेस्टिंग ॲक्युरसी विथ हेल्प ऑफ डिसिजन ट्री. आता ही कमी झाली बघा, राईट. टेस्टिंगची किती आली, 83 आली. ट्रेनिंगची ॲक्युरसी किती येते, अगेन 99. सो दिस डिफरन्स इज अगेन मोर. सो इट्स लाईक
मोरलेस ओव्हरफिटेड मॉडेल, की ट्रेनिंगसाठी हा चांगली अॅक्युरसी देतोय पण टेस्टिंगला खूप कमी देतोय. हेच AdaBoost मध्ये काय झालं होतं, 9092 आलं होतं, राईट. सो दोज आर द ऑप्टिमाइज्ड व्हॅल्यूज. KNN ने ट्राय केलं की फ्रॉम scikit-learn.neighbors इम्पोर्ट kneighbors क्लासिफायर कॉल करायचा अल्गोरिदम आणि अॅक्युरसी चेक करायची. इन्स्टन्स क्रिएट केला आधी, याचे पॅरामीटर्स काही प्रोव्हाइड केलेले नाहीत, राईट. हायपर पॅरामीटर पण आपण शोधलेले नाहीत. रेग्युलर जसं मॉडेल बिल्ड करतो तसं करू शकतो. याच्यात पुढे परत जाऊन हायपर पॅरामीटर्स ट्रेन करू शकतो किंवा हायपर पॅरामीटर्स ट्यून करू शकतो, राईट. इफ वी चेक द अॅक्युरसी 90% इज फॉर द ट्रेनिंग आणि टेस्टिंग साठी किती, हाऊ मच इज इट फॉर टेस्टिंग, 82%, राईट. सो इफ यू ऑब्झर्व लास्टचा जो अल्गोरिदम आहे दॅट इज अ लॉजिस्टिक रिग्रेशन. लॉजिस्टिक साठी काय अॅक्युरसी देतात बघा. लॉजिस्टिक साठी किती आली, 64 आणि 65 आली. तर मग आता तुमच्या लक्षात येईल की आपण सेम डेटासाठी डिफरंट अल्गोरिदम जर ट्राय केले तर अॅक्युरसी चेंज होतात, करेक्ट. आता लक्षात आलंय प्रॉपर कसं वर्क करतो आपण. तर अशा पद्धतीने वर्क केलं जातं आणि याच्यामधून मग जो बेस्ट अल्गोरिदम आहे तो डिप्लॉयमेंटला नेतो आपण, म्हणजे त्याची पिकल फाईल क्रिएट करतो. पिकल फाईल एक क्रिएट करून दाखवलीच मी तुम्हाला, करेक्ट ना. मग आता इथं जर पिकल फाईल क्रिएट करण्याची वेळ आली तर कशावरती करणार मी, AdaBoost वरती करणार. का AdaBoost वरती करणार की त्याची ट्रेनिंग आणि टेस्टिंगची अॅक्युरसी दोन्ही पण काय आहेत, ऑप्टिमाइज्ड व्हॅल्यूज आहेत, म्हणजे सिमिलर आहेत जवळपास, राईट ना. जसा तो लर्न करतोय तसाच एक्झिक्यूट करतोय. आता इथून जर बेसिक पासून जर गेलं तर बेसिक अल्गोरिदम कोणता होता आपला, लॉजिस्टिक रिग्रेशन. त्यानंतर घेतला आपण के नियरेस्ट नेबर, त्यानंतर डिसिजन ट्री, राईट. नंतर डिसिजन ट्रीचं कलेक्शन रॅन्डम फॉरेस्ट, ते कशावर डिपेंड आहे, बॅगिंग वरती डिपेंड आहे. नंतर बुस्टिंगचा अल्गोरिदम घेतला आपण, दॅट इज AdaBoost. एवढ्या अल्गोरिदम मध्ये समजा 5 ऑप्शन्स आहे आपल्याकडे. ह्या 5 ऑप्शन्स मध्ये कोणता अॅक्युरसी मॅक्सिमम देतोय, मॅक्सिमम अॅक्युरसी कोण दिली आपल्याला, बुस्टिंगच्या अल्गोरिदमने दिली. तर रिअल प्रॅक्टिस मध्ये पण जनरली असंच होईल की बुस्टिंगचा अल्गोरिदम तुम्हाला हायेस्ट अॅक्युरसी देईल इन मोस्ट ऑफ द केसेस. क्लासिफिकेशनला तरी बुस्टिंगच हायेस्ट अॅक्युरसी देईल, ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने कम्पेअर करून मग आपण पुढे वर्कआउट करतो. सो इफ यू ऑब्झर्व की 64, 65 समजा फक्त टेस्टिंगचे जरी चेक केलं तरी 65%, देन विथ द हेल्प ऑफ KNN it's a 82%. Next, with the help of decision tree classifier it's a 83%. नंतर random forest classifier giving 91 आणि फायनली किती ही 90 आहे, बट सेम टाइम ट्रेनिंग ची किती आहे, 92 आहे. समजतंय. सो दिस इज हाऊ वी आर वर्किंग. अशा पद्धतीने वर्क करून मग हे डिसाइड केलं जातं की कोणता अल्गोरिदम यूज करायचा. काही डाऊट आहे का याच्यामध्ये. तर आता काय एक्सपेक्टेड आहे की सेम डे, म्हणजे आतापर्यंत जेवढे आपण मॉडेल बिल्ड केलेत ना लॉजिस्टिक पासून तर AdaBoost पर्यंत, तर सेम डेटासाठी तुम्ही ह्या खालच्या स्टेप्स परफॉर्म करायचे. आता कुठपर्यंत हे सेम राहील, राईट ना. एक्स टेस्ट, वाय ट्रेन, वाय टेस्ट, डेटा स्प्लिट करण्यापर्यंत सगळं सेम राहील. प्रत्येक क्लासिफायर तुम्ही ट्रेन करायचं आहे, म्हणजे लॉजिस्टिकला ट्रेन करा, नंतर KNN क्लासिफायर ट्रेन करा, नंतर डिसिजन ट्री क्लासिफायर ट्रेन करा, नंतर रॅन्डम फॉरेस्ट आणि AdaBoost 5 अल्गोरिदम क्लासिफिकेशन साठी. समजा आपण जर सुपर स्टोअरच्या डेटाला वर्क करतोय तर ट्रेनिंग, टेस्टिंग, स्प्लिटिंग, म्हणजे स्प्लिटिंग पर्यंत सेम राहील सगळं. स्प्लिटिंग पर्यंत ज्युपिटर नोटबुक तुमच्याकडे आहे तो, त्या ज्या स्टेप्स परफॉर्म करायचे त्या सेम राहतील कोणताही अल्गोरिदम असेल तरी. त्याच्या पुढे परत लिनियर रिग्रेशन घ्या, के नियरेस्ट नेबरचं रिग्रेसर घ्या, नंतर डिसिजन ट्री रिग्रेसर घ्या, नंतर रॅन्डम फॉरेस्ट रिग्रेसर आणि AdaBoost रिग्रेसर, असे 5 अल्गोरिदम रिग्रेशन साठी आणि क्लासिफिकेशन साठी. सगळ्या याच्यामध्ये आता नवीन नोटबुक क्रिएट करून मग त्या GitHubला अपलोड करू. समजतंय. मग त्याच्यावरती कमेंट करता येते आपल्याला की फॉर धिस डेटा this algorithm is giving the highest accuracy. मग त्याची मॉडेल, म्हणजे त्या मॉडेलची पिकल फाईल क्रिएट करा. पिकल फाईल क्रिएट करायची शिकवली, बरोबर ना. पिकल फाईल क्रिएट केली होती आपण. येस. ह्या व्हॅल्यूज जर दिल्या, समजा सेटोससाठी आपण ट्राय केलं होतं लॉजिस्टिकच्या डेटामध्ये. ऑलरेडी मी शिकवलंय तुम्हाला की इनपुट दिल्यानंतर आउटपुट कसं चेंज होतं किंवा प्रिडिक्ट कसं करतो तो. म्हणजे इथं जर मी समजा या 3 व्हॅल्यूज याला प्रोव्हाइड केल्या, याची जर पिकल फाईल क्रिएट केली, ठीक आहे, तर मग तो इनपुट आणि आउटपुट कसे घेतो ते आपल्याला कळलं. येस, इज इट ओके. ओके. सपोज पिकल फाईलचा कोड राईट केला तर तो असं करू शकतो मी की काय इम्पोर्ट करायचंय, पिकल इम्पोर्ट करायचंय, पिकल
मॉडेल इक्वल टू ॲडाबूस्ट क्लासिफायर, की आता ऑप्टिमाइज जे मॉडेल आपल्याकडे ते ॲडाबूस्ट आहे असं आपण कन्सिडर केलं, की त्याच्यासाठी आपण प्रिडिक्शनला जाण्यासाठी ॲडाबूस्ट यूज करतोय. डेटा फिट करा त्याच्यावरती मॉडेल डॉट फिट एक्सटेंड वाय ट्रेन, ठीक आहे. अँड जस्ट सेव्ह दी मॉडेल टू पिकल फाईल. कसं सेव्ह करायचं, हा कोड चेंज नाही होत कधीच, ठीक आहे. विथ ओपन सोशल नेटवर्क्स ॲड मॉडेल डॉट पिकल, हे नाव काय द्यायचं आपण ठरवू शकतो. पिकल फाईलला काय नाव द्यायचं, WB राईट इट ॲज अ एफ. पिकल डॉट डम्प दिस मॉडेल इन टू दिस फाईल, या एफ फाईलमध्ये हे मॉडेल डम्प करा, ठीक आहे. इथं जो इन्स्टन्स क्रिएट केलाय तो इथं राईट करायचा आणि एक मेसेज प्रिंट केला, जस्ट मॉडेल सेव्ड सक्सेसफुली, ठीक आहे. नंतर ते फाईल ओपन करायची, कारण नवीन प्रिडिक्शन द्यायचे. सो विथ ओपन रीड दॅट फाईल सोशल नेटवर्क ॲड्स मॉडेल डॉट पिकल. सोशल नेटवर्क ॲड्स मॉडेल डॉट पिकल ही जी फाईल आता क्रिएट केली आपण फ्यू सेकंड्स ॲगो, राईट ना. सोशल नेटवर्क्स ॲड्स डॉट मॉडेल पिकल याच्यामध्ये हे सेव्ह झालेलं आहे, ठीक आहे. तर आता इथं हे शो नाही करणार, बट इट्स शो सेव्ड इन डॉट पिकल फॉर्मॅट. देन न्यू डेटा जर प्रोव्हाइड केला आपण, काय काय द्यावं लागेल तुम्हाला, इथं जेंडर द्यावं लागेल, बरोबर. काय द्यावं लागेल, जेंडर इक्वल टू सपोज 1 घेतलं मी, तर 1 काय समजा मेल, 1 काय दिलंय तुम्ही, सॉरी 0 मेल दिलंय, 1 फिमेल दिलंय, एज 30, सॅलरी 87,000 असं काहीतरी दिलंय. मग या न्यू डेटासाठी जर प्रिडिक्शन फाइंड आउट करत असेल तर मॉडेल डॉट प्रिडिक्ट आन्सर द्या. काय दिला आन्सर, 0 दिला आन्सर, राईट. सो व्हॉट इज मिनिंग, की नॉट परचेस्ड असा आन्सर आला. मग याला परत एनकोड करू शकतो तुम्ही, की हे परचेस्ड नॉट परचेस्ड शो करायचं, पण ऍटलिस्ट इथपर्यंत कोड राईट करता यायला पाहिजे, ठीक आहे. की लोड मॉडेल आणि पिकल फाईल क्रिएट करणं आणि प्रिडिक्शन देणं, इथपर्यंत मॉडेल तुम्हाला बिल्ड करता यायला पाहिजे. दुसऱ्या याच्यासाठी समजा 1 साठी ट्राय करत असेल, समजा फिमेल आपण काय केलंय, 46-41,000, फिमेल 1च ठेवू आणि 46-41,000 ट्राय करू, किंवा व्हॅल्यूज इन्क्रीज करून बघू. सपोज इफ आय ट्राईड 46 over here and it's a 41,000, again 0 is there, it's not changing the value, it's actually 0, ठीक आहे. 91,000, so it's 1. हे व्हॅल्यू चेंज होत आहेत, म्हणजे हे वर्कआउट होतंय, राईट. दिस इज हाऊ इट इज वर्किंग. तर इथपर्यंत सगळे मॉडेल बिल्ड करा. आय होप की प्रोसेस कळाली तुम्हाला, प्रोसेस समजली सगळ्यांना. प्रोसेस कळाली की इथपर्यंत सगळे मॉडेल्स ट्राय करायचे आणि शेवटी पिकल फाईल क्रिएट करताना जे हायेस्ट ॲक्युरेसी असेल त्याला पिकल फाईल क्रिएट करायची प्रिडिक्शनसाठी, ठीक आहे. नेक्स्ट एक एक्झाम्पल दिलंय पुढे, की लिस्ट दिली की प्रोडक्ट ए कॅटेगरी इलेक्ट्रॉनिक्स प्राइस क्वांटिटी, अशी एक डिक्शनरी, अशा किती 5 डिक्शनरी दिले आहेत, म्हणजे नंबर ऑफ प्रोडक्ट्स आहेत. राईट अ पायथन स्क्रिप्ट युझिंग अ पांडास टू रीड दिस डेटा, कॅल्क्युलेट टोटल सेल्स रेव्हेन्यू फॉर इच प्रोडक्ट कॅटेगरी अँड डिस्प्ले दी रिझल्ट्स, असे क्वेश्चन्स येतात, ठीक आहे. सो कॅटेगरी टोटल सेल्स असं हे जनरेट झालं पाहिजे. काय काय आलं पाहिजे, कॅटेगरी आलं पाहिजे आणि टोटल सेल्स यायला पाहिजे, आपला प्राइस आणि क्वांटिटी याचं मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे. हा जो डेटा दिलाय वरती, हा डेटा कशाने रीड करा, तुम्हाला पांडाने रीड करायचा आहे. ही काय तुमची डिक्शनरी, याला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे प्रोडक्ट ए प्रोडक्ट बी एका याच्यामध्ये जातील. नंतर त्याच्या कॅटेगरी दिसलं पाहिजे, कॅटेगरीमध्ये काय काय आहे, राईट. नंतर प्राइस क्वांटिटी, म्हणजे प्राइस कॅटेगरी, सॉरी प्रोडक्ट कॅटेगरी प्राइस क्वांटिटी, हे कॉलम्स क्रिएट होतील. त्याच्या अंडर त्याच्या जे काही व्हॅल्यूज आहेत त्या येतील, म्हणजे रोज क्रिएट होतील. आणि आपल्याला टोटल सेल्स फॉर इच प्रोडक्ट कॅटेगरी फाइंड आउट करायचं आहे, की क्लोथिंग साठी किती, इलेक्ट्रॉनिक्स साठी किती, असा आन्सर आहे. तर आता हा विचारलेला क्वेश्चन आहे, काय करता जनरली इंटरव्ह्यूला विचारलेला क्वेश्चन आहे. असा डेटा दिलाय आणि हा क्वेश्चन तो चॅट बॉक्स मध्ये देतात, ठीक आहे. आणि आन्सर असं आलं पाहिजे असं एक्सपेक्टेड राहतं, समजतंय. हे सगळं प्रोव्हाइड केलं जातं, म्हणजे कॉपी पेस्ट करून देतात चॅट बॉक्स मध्ये. जर ऑनलाईन इंटरव्ह्यू असेल किंवा ऑफलाईन झाला तरी समोर असा क्वेश्चन देतील आणि जस्ट गिव्ह मी धिस आउटपुट, हे टोटल आउटपुट दिलं पाहिजे. समजा क्लोथिंग साठी जर बघितलं, कॅटेगरी समजा काय, हे 56 into 6 होणार, नंतर परत हे 50 into 8 होणार, राईट. तर मग हे फायनल आन्सर 715 असं येतं इथं, कारण प्राइस आणि क्वांटिटीला मल्टिप्लिकेशन करून हे आन्सर आलंय. तर हे आपल्याला इथं वर्कआउट करून द्यायचंय तुम्हाला, ठीक आहे. डेटा फ्रेमचे ऑपरेशन्स, पांडासचे ऑपरेशन परफॉर्म करून, तर हे एकदा वर्कआउट करा. ओके, सो दॅट्स ऑल फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲडाबूस्ट, ठीक आहे. थँक्यू गाईज.